शत्रू कोणीही असो, शत्रूला ओळखण्याआधी स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा. मग 1000 लढाया लढला तरी 1000 विजय नक्की मिळतील. काय आम्ही स्वतःला पूर्णपणे ओळखले आहे? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियांनो, कोणत्याही प्रसंगासाठी तयारी करायची असेल तर प्रत्येक जण स्वतःकडे काय आहे हे नेहमी पाहतो. मग ते घरातील जेवणाची तयारी असो किंवा अगदी लढाईची तयारी असो, स्वतःकडे काय आहे, आम्ही कोणत्या गोष्टीत सक्षम आहोत हे पाहणे आद्य कर्तव्य आहे. असेच काहीसे आज आपण आजच्या अध्ययनामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मिसर देशातून सुटकेनंतर इस्रायल लोकांचा अरण्यात प्रवास चालू झाला आहे आणि परमेश्वर त्यांना शीरगणती करावयास लावतो. असे सांगण्यामागे देवाचा हेतू काय होता? देव त्यांना कशासाठी तयार करीत होता हे आपणास दिसून येईल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही गणनाचे पुस्तक ह्याच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. मागच्या कार्यक्रमात ह्या पुस्तकाचा परिचय आम्ही करून घेतला आणि मला खात्री आहे की तो परिचय आपल्या सर्वांच्या स्मरणात आहे. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा गणनाचे पुस्तक पहिला अध्याय. ह्या ठिकाणी श्रोत्यांनो, सिनाय येथे झालेली इस्रायल लोकांची शिरगणती आम्हाला वाचायला मिळते. पहिला अध्याय पहिलं वचन सांगतं की इस्रायल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराने सिनाय रानातील दर्शन मंडपात मोशेला सांगितले ते असे. ह्या ठिकाणी परमेश्वर ह्या रानामध्ये असताना मोशेशी दर्शन मंडपातून बोलला. लक्षात घ्या श्रोत्यानो की ह्यावेळी दर्शन मंडप रानात होता आणि ही गोष्ट आज आम्हाला मंडळीच्या संबंधाने लागू पडताना दिसते. मंडळी आज जगात आहे. प्रभू येशूने योहानकृत शुभवर्तमान 17 अध्याय आणि 15 वचनामध्ये प्रार्थना केली, तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हेच सत्य आहे. मंडळी ह्या अरण्यरूपी जगातून प्रवास करीत आहे. मंडळी आज जगात आहे. परमेश्वर मोशेशी दर्शन मंडपातून बोला. आज परमेश्वराची इमारत मांस व रक्त ह्याने बनलेली आहे, अर्थात खऱ्या विश्वासणाऱ्यांनी बनलेली आहे, ज्याला आम्ही मंडळी म्हणतो. पुष्कळदा श्रोत्यांनो, आमचा गैरसमज हा होतो की मंदिर किंवा मंडळी, चर्च म्हणजे एक इमारत जी दगड, विटा, सिमेंट ह्यांनी बनलेली असते. परंतु परमेश्वराच्या पवित्र वचनात ही मंडळी म्हणजे विश्वासणाऱ्यांनी बनलेली एक मंडळी आहे. इफिस्करासपत्र 2 अध्याय 19 ते 22 वचनांमध्ये सांगण्यात आलेलं आहे, तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचिलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशील आहे, त्याच्यामध्ये सबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठाई तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. ही मंडळी लोकांची बनलेली आहे आणि इफिस्करासपत्र 2 अध्याय 10 वचनाप्रमाणे आपण सत्कृत्ये करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो. ती सत्कृत्ये आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेविली. आता पहिला अध्याय 2 आणि 3 वचने सांगतात, इस्रायल लोकांच्या सगळ्या मंडळीची गणती कर, त्यांची कुळे आणि त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून नावाच्या अनुक्रमाने प्रत्येक पुरुष मोजून त्यांची शिरगणती कर. 20 वर्षांचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके इस्रायल पुरुष
युद्धास लायक असतील त्या सर्वांची त्यांच्या त्यांच्या दलाप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा. इस्रायल लोकांची शिरगणती व्हायची होती. ह्याचा उद्देश एकच होता की लढाईसाठी सैन्य तयार व्हावे. श्रोत्यानो, आम्हाला माहीत आहे की सैन्य लढाईसाठी असते. जेव्हा इस्रायली लोक मिसर देशात गुलामीत होते तेव्हा त्यांच्या वतीने परमेश्वर लढला होता. त्यांना लढण्यास सांगण्यात आले होते. आता त्यांना मिसरमधून रानात परमेश्वराने आणले. त्यांना त्यांच्या शत्रूंशी लढायचे होते आणि बाहेर त्यांचे शत्रू त्यांची वाट पाहत होते. आणि हा विषय आम्हाला नंतरच्या पुस्तकांमध्ये पाहायला मिळेल. मला आपणाला सांगू द्या श्रोत्यानो की आम्ही जे विश्वासणारे ह्या जगात राहत आहोत, आमचे सुद्धा शत्रू आहेत. ते आमच्या सभोवताली आहेत आणि हे खरे शत्रू आहेत, काल्पनिक नाहीत. पुन्हा इफिस्करास पत्रात विश्वासणाऱ्यांच्या ह्या जगातील युद्धाविषयी जे सांगण्यात आले आहे ते मला आपणाला सांगू द्या. इफिस्करास पत्र 6 अध्याय 10 ते 12 वचने सांगतात, शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेच्या पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. श्रोत्यानो, परमेश्वराने आम्हाला त्याच्या अनंत, विलक्षण व अलौकिक कृपेने वाचवले आहे. परंतु तुम्ही व मी अशा जगात आहोत जे जग फार दुष्टतेने भरलेले आहे, फार भयंकर असे आहे. इस्रायलांप्रमाणे आम्ही ह्या जगातील अरण्यात आहोत, जे पापाने भरलेले आहे. जरी परमेश्वराने आपल्या अलौकिक कृपेने आम्हाला वाचवले, तरी आमचा एक शत्रू आहे, ज्याच्याशी आम्हाला सतत लढायचे आहे. पौलाने हे तरुण उपदेशक तिमोथीला 2 पत्र 2 अध्याय आणि 3 वचनामध्ये लिहिले. तिमोथीला 2 पत्र 2 अध्याय 3 वचन, ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. पुन्हा तो त्याला सांगतो तिमोथीला 1 पत्र 6 अध्याय आणि 12 वचनात, तिमोथीला 1 पत्र 6 अध्याय आणि 12 वचन, विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर, त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तो चांगला पत्कर केला आहे. आता प्रथमच इस्रायली युद्धाविषयी ऐकतात. ह्या पुस्तकात आम्हाला युद्ध करणे अर्थात तुरही, लढाई, शूरवीर ह्याविषयी वाचायला सापडते. आज सुद्धा आम्ही अशाच प्रकारच्या जगात राहत आहोत श्रोत्यानो. आजचे जग शांती शांती आरोळी तर मारित आहे, शांती स्थापित करण्याचा प्रयत्न सुद्धा करीत आहे. ते युद्ध नाही परंतु प्रेमाविषयी बोलताना आढळतात. परंतु खऱ्या प्रेमाविषयी त्यांना काहीच माहिती नाही. त्यांना हे माहीत नाही की ते एक अशा जगात राहत आहेत जे फार दुष्टतेने भरलेले वाईट असे जग आहे. आम्हाला आवडो ना आवडो श्रोत्यानो, ह्या जगात भांडणे, लढाया शेवटपर्यंत राहणारच. आमच्या जगाविषयीची एक भयंकर अशी एक वास्तविकता आहे. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला, जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला, जीव
सारखा भारावणे मन जाय रे ख्रिस्ता बघता निस्वार्थ तव प्रेमा जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला ने कुठे न कळे मला. हे पाप माझे आजला ने कुठे न कळे मला. आलास तू मज साठी रे ख्रिस्ता चौथं वचन पहा. प्रत्येक वंशातला एक एक पुरुष म्हणजे जो आपल्या पूर्वजांच्या घराण्यातला प्रमुख असेल त्याला आपल्याबरोबर घ्या. ह्या गणनेद्वारे पुस्तकाची सुरुवात काही चित्तथरारक नाही. ही काही एखाद्या रहस्यमय गोष्टीप्रमाणे नाही. आपणापैकी काहींना वाटेल की ह्या ठिकाणी ही 54 वचने नाहकच टाकण्यात आलेली आहेत. परंतु आम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की हा वृत्तांत देवासाठी फार महत्वाचा आहे. जेव्हा आम्ही ह्या ठिकाणी मांडण्यात आलेली महान सत्य पाहू तेव्हा ही वचने आमच्यासाठी सुद्धा मनोवेधक ठरतील. सर्वप्रथम आम्हाला आढळतं की परमेश्वर प्रत्येक व्यक्तीमध्ये रुची ठेवतो. तो प्रत्येक एका एका व्यक्तीच्या तारणामध्ये रुची ठेवतो. मोशे व अहरोनाला शिरगणती करण्याची जबाबदारी देण्यात आली व प्रत्येक कुळातून एक एक मदतगार त्यांनी घेतला. प्रत्येकाचे नाव ह्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आम्हाला ते वाचणे कंटाळवाणे वाटते, पण देवासाठी ते प्रत्येक नाव आणि त्याचा अर्थ महत्वाचा होता. जर कोणाला त्या नावाचा इब्री अर्थ कळेल तर त्यामध्ये फार विलक्षण असा संदेश ठेवण्यात आलेला आहे. 5वं वचन सांगतं, तुमच्याबरोबर जे असावयाचे त्यांची नावे ही. रोबेन वंशातला शदेयुराचा मुलगा अलीसूर. हे काही मनोवेधक व चित्तथरारक वाटत नाही, तरी पण मला आपणाला स्पष्ट करून देऊ द्या. रुबेन हा याकोबाचा वडील मुलगा होता. त्याला अलग करण्यात आले होते. उत्पत्तीचे पुस्तक 49 अध्याय 3 आणि 4 वचनात सांगण्यात आले आहे, रौबेना, तू माझा ज्येष्ठ, माझे बळ, माझ्या पौरुषाचे प्रथम फळ आहेस. प्रतिष्ठेचे श्रेष्ठत्व आणि सामर्थ्याचे श्रेष्ठत्व प्रत्यक्ष तूच, तथापि तू पाण्यासारखा चंचल असल्यामुळे तुला श्रेष्ठत्व मिळावयाचे नाही, कारण तू आपल्या बापाच्या खाटेवर चढलास. तू ती भ्रष्ट केली, तो माझ्या शय्येवर चढला. आता श्रोत्यानो, ह्या वंशातून ज्या व्यक्तीला निवडण्यात आले तो वेगळ्या प्रकारचा माणूस होता. अलीसूर म्हणजे माझा परमेश्वर, माझा खडक. शदेयूर म्हणजे सर्वसमर्थ आग आहे. मला हे आवडते. हा अलीसूर अशा वंशातून होता जो वंश पाण्याप्रमाणे चंचल होता, परंतु त्याला अशा एका खडकाविषयी माहिती होते जो खडक स्थिर होता, अचल होता. एका महिलेने म्हटले की मी खडकावर उभी राहून डगमगू शकते, परंतु ज्या खडकावर मी उभी आहे तो कधीच डगमगत नाही. अर्थात श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त. लक्षात घ्या की त्यांनी मोशेच्या गीतात गायले की परमेश्वर त्यांचा खडक आहे. ह्या व्यक्तीने हे शिकून घेतले होते. त्याला माहीत होते की उबड खाबड अशा ठिकाणी परमेश्वर खडक आहे व तो त्या खडकावर स्थिर राहू शकतो. होऊ शकते श्रोत्यानो की आपणापैकी काही लोक अस्थिर वृत्तीचे आहेत, चंचल आहेत आणि अशा कुटुंबातून आलेले आहेत, परंतु आपणासाठी एक खडक आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. 18वं वचन पाहता. मी सांगते श्रोत्यानो की मधातली काही वचने मी आपणाकरिता वाचणार नाही, तर ज्यांच्याजवळ जुना करार आहे त्यांनी ही मधातली वचने अवश्य वाचावीत. 18वं वचनात आपण वाचणार आहोत. दुसऱ्या महिन्याच्या प्रतिपदेस सर्व मंडळी जमविली, तेव्हा इस्रायल लोकांनी आपापले कुळ व आपापल्या वाडवडिलांचे घराणे ह्यास अनुसरून
20 वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे जितके पुरुष होते त्यांची शिरगणती करून आपल्या नावाच्या अनुक्रमाने आपली वंशावळ सांगितली. आता प्रश्न हा उठतो की त्यांनी आपली वंशावळी का सांगितली? देवाच्या वचनात वंशावळी का महत्वाच्या आहेत? श्रोत्यानो, वंशावळ्या तिहेरी उद्देशाला पूर्ण करतात. पहिला उद्देश त्या संबंधित व्यक्तीसाठी फार रुचीपूर्ण व कायदेशीर होत्या. आपल्या पूर्वजांविषयी काही माहिती असणे फार चांगले असते. काय आपणाला माहीत आहे का की आपला वंश कोणता आहे? काही वंशावळ्या व नावे पवित्र शास्त्रात नोंदण्यात आलेली आहेत, परंतु काहींना वगळण्यात आले आहे. ह्याचे कारण म्हणजे येशू ख्रिस्ताची वंशावळी राखून ठेवणे महत्वाचे होते. आणि हेच हे महत्वाचे दुसरे कारण आहे. उत्पत्तीच्या अध्ययनात आम्ही पाहिले की कशा प्रकारे ज्या वंशाला नाकारण्यात आले त्याला प्रथम सांगण्यात आले व नंतर त्याला वगळून पूर्णपणे विसरण्यात आले. नंतर प्रभू येशू ख्रिस्ताकडे नेणाऱ्या वंशाला मांडण्यात आले व हाच वंश पवित्र शास्त्रात शेवटपर्यंत टिकून राहिला. नवीन कराराची सुरुवात वंशावळीने होते व संपूर्ण नवा करार ह्या वंशावळीच्या अचूकतेवरच टिकून आहे. ही वंशावळी त्या काळी मंदिरामध्ये नोंदल्या जात असे व लोकांकरिता उघडी ठेवण्यात येत असे. बहुधा शत्रूंनी ती अनेकदा तपासली हे जाणून घेण्यास की प्रभू येशूला दाविदाच्या राजासनावर बसण्याचा कायदेशीरपणे हक्क आहे किंवा नाही, तो दाविदाच्या घराण्यातला आहे किंवा नाही. परंतु मनोवेधक गोष्ट ही आहे की येशूच्या वंशावळीच्या अचूकतेविषयी त्याच्या शत्रूंनी कधीच प्रश्न केला नाही. तिसरीची महत्वाची गोष्ट जो उद्देश आम्हाला आढळतो तो हा की परमेश्वराने आंतरजातीय विवाहास मनाई केली होती. खरा इस्रायली आपली वंशावळी घोषित करू शकत असे. त्याचप्रकारे याजकाच्या सेवेसाठी कोण योग्य आहे हे साबित करण्याकरिता त्यामुळे फार मदत मिळत असे. ह्याचे उदाहरण आम्हाला नेहम्याच्या पुस्तकात सापडते. नेहम्याचे पुस्तक 7वा अध्याय 63 आणि 64 वचने सांगतात, याजकांपैकी हबायाचे वंशज, हक्कोसाचे वंशज व बर्जिल्याचे वंशज, या बर्जिल्याने गिलादी बर्जिल्य याच्या कन्यांपैकी एकीशी लग्न केले आणि त्याचे नाव घेतले. यांनी आपले वंशावळीचे पत्र इतर वंशावळ्यांच्या पत्रात ढूंढून पाहिले, पण ते सापडले नाही. म्हणून ते अशुद्ध ठरून त्यास याजक पदाच्या यादीतून काढून टाकले.
श्रोत्यानो, जे लेवी स्वतःची वंशावळी साबित करू शकले नाहीत, त्यांना त्यांच्या लेवीच्या कार्यापासून अलग करण्यात आले. ह्या सर्वांमध्ये आमच्यासाठी आज एक अर्थ भरलेला आहे. काय आपण कल्पना करू शकता की एखाद्या तरुणाला बोलावून त्यांनी विचारले की काय तू इस्रायली आहेस? जर त्या तरुणाने उत्तर दिले असेल की मला वाटते की मी इस्रायली आहे, परंतु मरेपर्यंत मी हे निश्चित मात्र सांगू शकत नाही, आपणाला काय वाटतं की त्यांनी त्याला ठेवले असेल? नाही श्रोत्यानो, त्यांनी त्याला बाजूला काढले असेल. समजा दुसरा तरुण आला व त्यांनी त्याला विचारले, काय तू इस्रायली आहेस? तर त्याने असे उत्तर दिले की मी इस्रायली राहण्याचा प्रयत्न करतो आणि मी त्यासाठी फार परिश्रम करतो, त्यापैकी एक होण्याचा मी प्रयत्न करीत राहतो. असे उत्तर दिल्यानंतर त्यांनी त्याच्यासोबत काय केले असावे? काय त्यांनी त्याचा स्वीकार केला असेल? श्रोत्यानो, नाही. ते इस्रायली आहेत हे घोषित करणे त्यांच्यासाठी फार महत्वाचे होते. प्रत्येकाला माहीत असायला हवे होते की तो अब्रामाची संतान आहे. त्याला स्वतःचा वंश माहीत असायला हवा होता. आता माझ्याजवळ आपणासाठी एक प्रश्न आहे, अगदी व्यक्तिगत. काय आपण ख्रिस्ती आहात हे आपण आपल्या वंशावळीद्वारे घोषित करू शकता? जर आपण करू शकत नाही, तर ते अवश्य करा. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय आणि 2 वचन सांगतं, प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहो आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही. तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. काय आपण हे म्हणू शकता? गलतीकारास-पत्र 3 अध्याय आणि 26व्या वचनात आम्ही देवाचे पुत्र कसे होऊ शकतो ह्याविषयी सांगितले आहे. हे वचन सांगतं, कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. प्रभू येशूवरील विश्वासाद्वारे आम्ही देवाचे पुत्र होतो. त्याकरिता दुसरा कुठलाच मार्ग नाही. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय आणि 12वं वचन सांगतं, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. देवाचे पुत्र होण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला ज्यांना फक्त त्याच्या नावावर विश्वास ठेवणे माहीत आहे. काही जास्त नाही, काही कमी नाही. आणि श्रोत्यानो, आमची वंशावळी महत्वाची आहे. जर आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे देवाचे खरे पुत्र आहोत, तर मग आम्ही त्याचे वारीस आहोत, ख्रिस्त संगी वारीस आहोत. गलतीकारास-पत्र 3 अध्याय 29वं वचन सांगतं, आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्रामाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारीस आहात. आपल्याजवळ नवीन करार असेल तर रोमकारास-पत्र 8 अध्याय 14 पासून 17 वचने आपण अवश्य वाचा. रोमकारास-पत्र 8 अध्याय 14 ते 17 वचने. येथे आमच्या समोर इस्रायलच्या 12 वंशांना ठेवण्यात आले आहे. त्यात किती लोक होते, त्यांची संख्या किती होती, हे सुद्धा सांगण्यात आले आहे. जर आपण कॅल्क्युलेटर घेऊन ह्यांची बेरीज कराल तर ती अगदी अचूक ठरेल आणि आपणाला कळेल की परमेश्वराचं वचन किती अचूक आहे. 21 आणि 23 वचने सांगतात, रौबेन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती 46,500 भरली. 23वं वचन, शिमोन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती 59,300 भरली. 46 वचनांपर्यंत ही गणना सुरू राहते. गणनाचे पुस्तक 1 अध्याय 46वं वचन वाचूया. त्यांची एकंदर संख्या 6,03,550 भरली. आता आम्हाला आढळेल की ह्या ठिकाणी लेव्यांना मोजण्यात आले नव्हते. 47 ते 50 वचने सांगतात, परंतु लेव्यांची इतरांबरोबर त्यांच्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे नोंद करण्यात आली नाही, कारण परमेश्वराने मोशेला सांगितले होते की इस्रायल लोकांपैकी फक्त लेवी वंशाची गणती करू नये. इस्रायल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करू नये, तर साक्ष्यपटाच्या निवास मंडपावर, त्यातील सर्व सामानावर व त्या संबंधाचे जे काही असेल त्यावर लेव्यांना अधिकारी नेमून ठेव. निवास मंडप आणि त्यातील सर्व सामान त्यांनी वाहून न्यावे. त्यासंबंधीच त्यांनी सेवा करावी व आपले डेरे निवास मंडपाभोवती ठोकावे. युद्धासाठी त्यांना ह्यासाठी मोजण्यात आले नाही, कारण दर्शन मंडपाची, निवास मंडपाची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. नंतर 51 ते 53 वचने सांगतात, निवास मंडप पुढे न्यावयाचा असेल तेव्हा लेव्यांनीच तो मोडावा आणि तो उभा करीताना लेव्यांनीच तो उभा करावा. कोणी परका जवळ आल्यास त्याला जीवे मारावे. इस्रायल लोकांनी आपापले डेरे आपापल्या दलानुसार आपापल्या छावणीत आपापल्या निशाणापाशी ठोकावे. पण लेव्यांनी
आपले डेरे साक्ष्यपटाच्या निवास मंडपासभोवती ठोकावे, म्हणजे इस्रायल लोकांच्या मंडळीवर कोप होणार नाही, आणि लेव्यांनी साक्ष्यपटाच्या निवास मंडपाचे रक्षण करावे. इस्रायलांना हे माहीत करून घ्यायचे होते की ते कोण होते, त्यांची वंशावळी काय होती, त्यांची पार्श्वभूमी काय होती, व त्या आधारेच छावणीत त्यांच्याकरिता विशिष्ट जागा ठरविण्यात आली होती. श्रोत्यानो, आज आम्हाला ही वास्तविकता माहिती करून घ्यायची आहे की आम्ही देवाचे पुत्र असून त्याच्या कुटुंबातले आहोत, आणि ह्याविषयी अधिक आम्ही पुढच्या कार्यक्रमात पाहणार आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, शत्रू तर सर्वांनाच असतात. अगदी विश्वासणाऱ्यांनाही शत्रू आहेत. म्हणूनच आम्ही सदैव तयार असले पाहिजे. आम्ही हे कदापि विसरू नये की देवाला आमच्यामध्ये रुची आहे. इस्रायल लोकांना देवाने याचकरिता सुटका दिली, त्यांची काळजी घेतली, त्यांना सर्व काही पुरवले. आता तो त्यांची शिरगणती करून त्यांना काही गोष्टींसाठी सक्षम बनवित होता, त्यांना तयार करीत होता. परमेश्वराला इस्रायल लोकांसाठी सर्वच गोष्टी सुव्यवस्थेच्या करून त्यांना सोपवून द्यायच्या होत्या. प्रियांनो, देवाचा हेतू आम्ही ओळखणे आवश्यक आहे. आम्ही स्वतःहून काही करू शकत नाही, पण जर निर्माणकर्ता परमेश्वर आमच्या सोबत असेल तर निश्चित आम्ही सर्व काही करण्यास समर्थ आहोत. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, उपकार स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो बापा की तू आमचा सुव्यवस्थेचा परमेश्वर आहेस. तू आम्हाला सदैव योग्य गोष्टी आमच्या जीवनामध्ये असाव्यात ह्याच्यासाठी बापा तू सहाय्य करतोस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, ज्यावेळेस आम्ही इस्रायल लोकांकडे पाहिलं, त्यांच्या जीवनामध्ये तू कशा प्रकारे त्यांना आशीर्वादित केलंस. होय परमेश्वरा, तू महान असा देव आहेस, आमची काळजी घेणारा देव आहेस, आम्हाला सहाय्य करणारा तू देव आहेस. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. प्रभूजी, आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आम्ही तुझी लेकरं आहोत आणि म्हणूनच बापा तुझी कृपा आम्हाला हवी आहे. आमचं जीवन हे क्षणभंगूर आहे हे आम्हाला ठाऊक आहे, आणि म्हणूनच आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तो आमचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. येशूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.